जगण्यासाठी सुंदर विचार. एका मेलेल्या माणसांना किती छान म्हटलंय, श्वास सोबत एकटाच चालत असतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. माणसानंही तसंच करावं. कधी कधी खूप घट्ट असलेली नातं सुद्धा काही क्षणातच तुटतं, फक्त या कारणामुळेच की कोणी तिसरा व्यक्ती मध्ये येऊन गैरसमज निर्माण करते. जीवनात कधी कोणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. आयुष्यात अशा एका व्यक्तीचे असणे खूप गरजेचे असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दाची गरज पडणार नाही. चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नका, कारण ते पायऱ्यांसारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. ज्याच्या वागण्या बोलण्यात अंतर, त्यांना म्हणायचं भेटू नंतर. माणसाचे शरीर हेच त्यांच्या सुखाचे घर आहे, तसेच त्याच्या दुःखाचेही घर आहे. तो जी जी कामे देहाने करतो त्या कर्माची फळे त्याला शरीरामार्फत मिळतात. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हरत नसतं. संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं, कारण माणूस त्या काळात एकटाच असतो आणि यशस्वी झाल्यावर तर सगळं जग लोक बरोबर असतातच. या जगात मळक्या माणसापासून एवढा धोका नसतो, जेवढा मळक्या माणसाच्या मनापासून असतो. आयुष्यात प्रयत्न करा, दिवसातून एकदा तरी कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना. दुःख तर सगळेच देतात. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी माणसाचे दोन महत्वाचे गुण आहेत, कारण हास्य त्याचे प्रश्न दिसत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग असतो. सुख दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जसा दिवस संपून रात्र हवी असते, तसेच सुख दुःखाचं नातं असतं. उलट हे दुःख क्षणच सुखाची गोडी वाढवतात. हाताची ओंजळी तीच असली तरी पूजनीय तेव्हाच ठरते जेव्हा ओंजळीत प्राजक्त असतो. एकदा हाताने पायाला विचारले, तुझ्यावर सर्वजण डोकं ठेवतात, तो मान मला का नाही? पाय हसून म्हणाला, त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं, हवेत नाही. जीवनात कोणत्याही नात्याची गरज एकाला असून चालत नाही, ती दोघांनाही असली पाहिजे, तरच ते नातं शेवटपर्यंत टिकतं. लक्षात ठेवा, गरज ही प्रत्येकाला पडते आणि कसलीही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.